विविध मागण्यांसंदर्भात पळशी येथील नागरिकांनी वसमत पंचायत समिती समोर आमरण उपोषण चालू केले आहे। वसमत पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पळशी गावामध्ये मागील 5 वर्षांपासून केलेल्या बोगस, अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या उपोषणादरम्यान करण्यात आली आहे। त्याचबरोबर कच्चे घरकुल असणाऱ्यांना घरकुल न देता पक्के घरकुल असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ दिला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे। गावामध्ये दिवाबत्तीची, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, नाली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्याची समस्या, घनकचरा, घरकुल, सिंचन विहीर अशा अनेक समस्यांना गावकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे। गावामध्ये अजूनपर्यंत एकही ग्रामसभा घेण्यात आली नसून कागदोपत्री ग्रामसभा घेण्यात येत आहे व ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर कामे दाखवून शासनाचा पैशाची उचल केली जात आहे। सदर गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी उपोषणार्थी मिलिंद जमदाडे यांनी केली आहे। माझं नाव मिलिंद पंडितराव जमदाडे, मी राहणार पळशी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझ्या ज्या मागण्या आहेत ते ग्रामपंचायत संदर्भातल्या, त्या मी घनकचरा व्यवस्थापन असेल, हागणदारी मुक्त असेल, पाणी पुरवठा योजना असतील आणि 15वा वित्त आयोग असेल, गावातील स्वच्छता अभियान असेल, नाली बांधकाम असतील आणि शाळेमधील काही जे 20% अनुदानातून जे काही काम करायचं असते त्या कामाच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत आणि विशेष करून घरकुल असेल, त्या घरकुलामध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचाराच्या चौकशा व्हाव्यात आणि योग्य ती कारवाई करावी। त्याच्यात जे दोषी कोणी असतील त्या दोषीला पाठीशी घालण्याचं काम शासनानं कोणीही करू नये, ह्या माझ्या मागण्या आहेत शासनाकडे। भ्रष्टाचार काय झाला वाटते तुम्हाला? भ्रष्टाचार पैशाचा किती आराखडा आणखीन आमच्या पुढे शासनाने किंवा ग्रामपंचायतने मानलेला नाही, कारण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा कधी होती हीच अजूनपर्यंत गावकऱ्यांना माहीत नाही। त्या गावकऱ्यापैकी मी एक आहे। आम्ही जर कधी कोण ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली की बा ग्रामसभा कधी आहे काय, तर म्हणतात जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला कळवल्या जाईल आणि झाल्याच्या नंतर आम्हाला माहिती पडते की ग्रामसभा झाली। तर कामाचा संदर्भ तर खूप मोठा झाला, आम्हाला ग्रामपंचायतमध्ये ठराव काय घेतला हे सुद्धा माहीत नसते आणि याची विचारणा केल्याच्या नंतर आमच्यावर दडपशाही आणण्याचा कार्यक्रम ही ग्रामपंचायत कार्यालय पळशी ही सतत करत असते। याच्या अगोदर सुद्धा 2-4 वेळेस मी विचारणा केल्याच्या नंतर मला थोडं दाबून दडपून गुंडाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये न काही हे करता निडरपणे मी त्यांना कधी प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले, त्यामध्ये त्यांनी मला धुडकावून लावण्याचे प्रयत्न केले, साम दाम दंड भेद हे सुद्धा वापरण्याचे प्रयत्न केले आणि शेवटी मला उपोषणाला बसायला यांनीच भाग पाडले। घरकुलाची सध्याची परिस्थिती अशी आहे की जी घरकुल जे खरे लाभार्थी राहिलेले आहेत वंचित, त्या खऱ्या लाभार्थ्याला वंचित ठेवून ज्यांना खरी घराची गरज आहे त्यांना वंचित ठेवलेला आहे। त्याच्या बाबतीत माझा हा जनउठाव आहे। माझी शासनाकडे तीच एक माग आहे, पहिले घरकुल ज्यांना खरी घराची गरज आहे त्या घरांना, त्या लोकांना त्या घराची गरज आहे त्यांना ते लाभ मिळावा। सध्याला कामाची स्थिती म्हणजे ही दर्जाहीन आहे पळशी ग्रामपंचायतमध्ये आणि त्या स्थितीची चौकशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे आणि ती चौकशी न्याय प्रविष्ट असली पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाची असेल, पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा सांडपाण्याचा प्रश्न असेल, हा सर्वात मोठा पळशीमध्ये प्रश्न आता सध्याला उद्भवलेला आहे। ग्रामपंचायतने आतापर्यंत लाखो रुपये उचललेले आहेत, पण त्याच्यापैकी लाखो रुपये जसे उचलले तशा प्रकारे काम झालेले नाही, निकृष्ट दर्जाचे काम आहेत। त्यामुळे ही आंदोलन इथं करण्यात येत आहे। माझं उपोषण हा जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे उपोषण आमरण उपोषण आहे। उपोषण हा अमर्यादित आहे आणि इथे जर न्याय नाही भेटला मला तर मला इथं आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय नाही।